स्वर्ग मृत्यू पाताळ यात मंडपघात लावू स्वर्ग मृत्यू पाताळ यात मंडपघात लावू चारी वेदाचा बोलोरा बांधला चारी दादा फुलवर बांधला शास्त्रे पुराण अनुवादित गोंधळ मांडलावो असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा. सत्य साच खरे नाम विठोबाचे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सात खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे येणे तोटाची बंधने एने तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तोटाची बंधने उभय लोकी कीर्ती उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती तेरे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने उभय लोकी कीर्ती जेने उभय लोकी कीर्ती जेने भाव जाचे गाठी त्यासी लाभ उठाव त्यासी लाभ उठावती त्यासी लाभ उठाव भावाचे गाठी त्यासी लाभ उठा उठी त्यासी लाभ उठा उठी त्यासी लाभ उठा उठी तुका मने भोळा जिंको जाणे कळी कळ जिंको जाणे कळी कळ तुका मने भोळा कळी कळ तुका मने भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा येणे तोटाचे बंधने एने तुटती बंधने एने तुटती बंधने येणे तोटाचे बंधने उभय लोकी कीर्ती उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती तेने उभय लोकी कीर्ती जेने उभय लोकी कीर्ती जेने रघुनाथ जय जगदोबार कुमार जगदोबार कुमार जगदोबार कुमार जगदोबार कुमार जगदोबार कुमार जगदोबार कुमार
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तोटा ते बंधने उभय लोके कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासे लाभ उठा उठे येणे तोटा ते बंधने उभय लोके कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा येणे तोटा ते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम चरणा संतांना हरे चरणा संतांचे दुतरे चरणा संतांचे पंचा कृपा दाने कथेचा विस्तार दाने कथेचा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विज्ञानचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तोटा ते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज भगवंताच्या नामाचा स्वरूप महिमा आणि भगवंताच्या नामाचा शक्ती महिमा दोन्ही महिमा प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगतवंद जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज परमपूज्य ब्रह्मलीन स्वामी शंकराचार्यजी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला अखंडनाम सप्ताह श्री क्षेत्र चापडगाव येथे ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला ज्ञानयज्ञ सोहळा तथा अन्नदान सोहळा सोहळ्यातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून आणि आदरणीय श्री रक्तप्रामचे शंकरभाऊ लोखंडे भाऊंच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत. उपस्थित गुरुस्थानी बाबाजी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. आपण टाळी वाजवून स्वागत करू एकदा बाबांचं. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अनिरुद्धजी महाराज नालेगावकर महाराज उपस्थित आहेत. एवढं नको. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू आमचे सोमनाथजी महाराज साठे गुरुजी उपस्थित आहेत. एवढं नका उगा एवढ्यात वाजायला म्हटलं समजा. उपस्थित आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्या नाशिक परिसराचं वैभव असणारे मृदंगाचार्य आमचे दिनेश दादा मोजाळ गुरुजी उपस्थित आहेत.
उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी, गुरुस्थानी सर्वच महाराज मंडळी, परिचित अपरिचित सर्वच महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रति आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल एक वाक्य आवर्जून बोलतो गुरुजी. आज असं वाटायलंय चापडगाव मध्ये आलोच नाही, मग श्री क्षेत्र पंढरपूरमध्येच आलो. पंढरपुरातच आल्यासारखं वाटायलंय. वा, एवढा उत्साह, एवढा जिव्हाळा, एवढं प्रेम पाहून वा. अलंकापुरी पुण्यभूमी आणि पवित्र, तसा चापडगाव तीर्थक्षेत्र वाटतंय बघा. पुण्यभूमी आणि पवित्र, किंवा तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर उत्तमची ठाय रम्य स्थळ. तुकोबारा वर्णन करतात. जेते आठवती स्वामीचे ते पाय, जेते आठवती स्वामीचे ते पाय, उत्तमाची ठाय रम्य स्थळ, उत्तमाची ठाय रम्य स्थळ, जेते आठवती स्वामीचे ते पाय, जेते आठवती स्वामीचे ते पाय, उत्तमची ठाय रम्य स्थळ. म्हणून चला, अधिक परिहार देत नाही. अभंगा जशी गुरुवर्य कृपा दृष्टी करतील त्याप्रमाणे बाबा अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठला विठ्ठला. सत्य साच खरे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तोटत ते बंधने उभय लोके कीर्ती जेने. या अभंगातून तुकोबारा महाराज भगवंताच्या नामाचा स्वरूप महिमा आणि भगवंताच्या नामाचा शक्ती महिमा प्रगट करतात. भगवंताचं नाम सत्य, साच, खरे, अजून बरे. भगवंताचं नाम पा, मी अनेक वेळा सांगत असतो, मनुष्याचं जीवन कुठंतरी अनन्य असावं, कुठंतरी अनन्य असावं. हे पा, अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात घडला की माणसाचे जीवन सुखी बनते. अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर विन्मुक्ता निर्माण झाली की माणसाचं जीवन दुःखी बनते. म्हणून जे तत्व अलौकिक आहे तिथंच आपलं जीवन अनन्य व्हावं, अलौकिक तत्वाच्या ठिकाणी जीवन अनन्य व्हावं. मग तुम्ही म्हणता ना अलौकिक काय? आता सध्या आता तात्विक विचार जर केला, तात्विक चिंतन जर केलं तर या जगात निखळ शुद्ध परमात्म तत्वच अलौकिक आहे. या जगात परमात्म तत्वच अलौकिक आहे. पण उपाधी भेदानं विचार केला, उपाधी भेदानं, तर या जगात 3 गोष्टी अलौकिक आहेत. 3 कोणत्या? देव अलौकिक, देवमान्य संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. या 3च गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत. देव, संत आणि नाम. मग बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का? नाहीत. का नाहीत? थांबा, अलौकिक सांगतो. अहो, अलौकिकच त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 2, आणि पंचमहाभूतात जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 3. हे 3 निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. आता आपण 3 गोष्टी अलौकिक पाहिल्या होत्या. कोणत्या? देव अलौकिक, संत अलौकिक, नाम अलौकिक. या 3 गोष्टी अलौकिक का? लौकिक जगाला तिघांचं महत्व कळत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता या तिघांवर चालत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये या 3 गोष्टी अडकत नाहीत म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आपण एक एक पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू आणि नंतर नाम पाहू. आता 3 निकष उचलायचे आणि आमच्या देवाकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक, आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक.
पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्त्व कळालं नाही, खरंच कळालं नाही. देवाचं महत्त्व कळालंच असतं तर संत महात्मे घरी येऊन म्हणले देवग्या कोणी, देवग्या कोणी. संत महात्मे म्हटले ना, आणि लोक काय म्हटले, देव न लगे, देव न लगे. पा संत महात्मे म्हटले देव घ्या कोणी, आणि लोक काय म्हटले, देव न लगे. याचा अर्थ असा झाला गुरुजी, लौकिक जगाला देवाचं महत्त्वच कळालं नाही, म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही, म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही, नाही चालत. उलट हा काळच आमच्या देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. हा काळ म्या बोलवेले बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगात ते चाळे. म्याचे नेमीला साता, काळोग्रासे तसे भूता. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही, म्हणून आमचा देव अलौकिक. पा चला, लौकिक जगाला देवाचं महत्त्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, वा वा टाळी वाजवा एकदा. एवढं नको. आणि पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायछाप. हे आकाश. आवाज पोहोचवतो का नाही पाहावाला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. गुरुजी, या पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही, नाही अडकत. उलट स्वामीजी आता हे पंचमहाभूतच आपल्या भगवंताने निर्माण केलेत, आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकन. एकल्या नकंट्याचे म्हणून येणे एले निर्माण 14 गगन चंद्र सूर्य मेघ तारक. पाच महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागव्या माया सूत्रधार. एकले नकंट्याची म्हणून येणे केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे. पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. ही पंचमहाभूतच भगवंताने निर्माण केलेत, आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकत नाही. ते साठे गुरुजी ज्ञानोबाराय म्हणले, एकदा आकाशाला, ह्या आकाशाला लपाछुपी खेळा वाटली. ज्ञानोबाराय म्हणले ह्या आकाशाला लपाछुपी खेळा वाटली. खरं सांगा, ह्या आकाशानं लपायचं कुठं? कारण ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यापेक्षा व्यापक तर पाहिजे ना, पण आकाशापेक्षा व्यापक तर काहीच नाही. ह्या आकाशानं कुठं लपायचं ते सांगा. तर दादाश्री 14 अध्यात ज्ञानोबाराय म्हणले, हे आकाश आहे का, हे आकाश सुद्धा भगवंताच्या आड जाऊन लपते. न बघ तुझं माझी खेळी लपी छपी, ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. उलट देव नटला नाना परी. उलट विश्वाच्या रूपाने देवच नटलेला आहे, आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकन. बरं का नाही नटणार देव? काय झालं? नटधारीचे तो कामाने नटधारी, 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 तो कामाने नटधारी.
जटाधारी विश्वाच्या रूपानं परमात्माच नटलेला आहे. म्हणजे पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. ठीक आहे, चला देव अलौकिक कळाला. आता एक काम करू, देवांना थोडं मागं घेऊ आणि संतांना पुढे घेऊ. आता आमच्या संतांना पुढे घेऊ. जसा देव तसेच आमचे संत आणि जसे संत तसंच नाम. आता तिन्ही निकष उचलायचे आणि आमच्या संतांकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला संतांचं महत्त्व कळत नाही म्हणून संत अलौकिक, काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक, आणि पंचमहाभूतात संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत अलौकिक. जसा देव तसेच आमचे संत. पहिला निकष, लौकिक जगाला संतांचं महत्त्व कळत नाही. जसं देवाचं महत्त्व कळालं नाही तसं संतांचं सुद्धा कळालं नाही. गुरुजी, लोकांना जर संतांचं महत्त्व कळालंच असतं तर त्या काळातील लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता. महत्त्व कळालं असतं तर. ज्ञानोबाऱ्यांना कमी त्रास दिला का लोकांनी? तुकोबाऱ्यांना कमी त्रास दिलाय का? नाथ महाराजांना कमी त्रास दिलाय का? आता मला तरी कमी आहे का? मी सांगत नाही कोणला, वाटतं जाऊ दे असले. महत्त्वच कळत नाही म्हणून संत अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता जशी देवावर चालत नाही तशी आमच्या संतांवर सुद्धा चालत. जगा काळ खाय जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत नाही. नव्हे, जसा काळ देवाच्या घरी काम करण्याचं ठेवलेला गडी आहे का तसाच आमच्या संतांच्या घरी. काळ गुलाम सलाम करी तो कया घरी रागत. म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत नाही. किंवा तो का म्हणे काळ आता करू न शके बळ. म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. ठीक आहे, चला दुसरा निकष संपला. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत अलौकिक. जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही तसे आमचे संत सुद्धा अडकत नाही. आपल्याकडे असा इतिहास आहे दादाश्री, उलट या पंचमहाभूतांवरतीच आपल्या संतांनी विजय मिळवलेला आहे. या पंचमहाभूतांवरती बघा तुम्ही, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी तत्वाला, पृथ्या भूताला माझ्या ज्ञानोबरांनी जिंकलं. ज्ञानोबरांनी म्हणजे समाधी. ज्ञानोबरांनी आपला देहच पृथ्वी तत्व तिरोहित केलेला आहे. ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबरांनी जिंकला. पृथ्वी. चला दुसरं आप. आप म्हणजे पेट्रोल, पाणी. गाडी टाकलं तर पंप तिथून. आप म्हणजे पाणी, नुसतं पाणी, कलोलाचं नाही हो. आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जिंकलं. नाथ महाराज गंगेच्या प्रवाहात उतरले, खाली उतरले, शरीर पाण्यात विसर्जित केलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकला. चला तिसरं तेज. तेज या तत्वाला, चित्काला मुक्ताबाईंनी जिंकलं. मुंगे उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकला. चला चौथं तत्व वायू. वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकले. जनार्दन स्वामींनी आपला देहच वायू तत्वात विसर्जित केलेला आहे. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबाने जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. वायू तत्वाला
जनार्दन स्वामींनी जिंकलं. आणि शेवटचं तत्व म्हणजे आकाश. आकाशात तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जिंकलं. तो का आकाशा एवढा म्हणजे आकाशात तत्वाला जगद्गुरु तुकोबारायांनी जिंकलं. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, पंचमहाभूतात आमचे संत सुद्धा अडकत नाहीत म्हणून संतालोकी. ठीक आहे, चला आता संत आलोकी कळाले. सारखा समोर या समोर या समोर सारखा समोर. मला म्हणतात सारखा समोर, माग बसायला जागा नाही. मंडळी उठा महिला मंडळी समोर सारखा उठा, उभ्या राहा. या समोर या. सर्वांनी थोडं पुढे सरकून बसा. सुरुवातीला सांगितलं होतं 2 मिनिटात सर्वांनी पटकन बसा, म्हणजे विक्षेप होणार नाही. सरका जागेवर नका सरकू. सरका पुढे या समोर. हॅलो. मला वाटते पुढे सरायला बोलावं लागत नाही. चला पटपट सारखा मायला मंडळ सारखा समोर या. या. या समोर. पाठीमागे उभे राहिलेले या पुढं. तुम्ही खाली जा. हे जरी नाकाल. आणि तिसरा निकष पंचमहाभूतामध्ये म्हणजे मोसम तुटत मोसम जागा म्हणून म्हणत सगळे असे बघत तरी साथ दिली नाही मला. संत अलौकिक कळाले, देव अलौकिक कळाला. संत अलौकिक कळाले. आणि अजून एक तत्व सांगितलं होतं बघा मी, नाम. म्हणजे आता तिन्ही निकष उचलायचे आणि देवाच्या नामाकडे आणायचे. नामा परते तत्व नाही रे. अन्यता नामाप्रत्य तत्व नाही. म्हणून नाम अलौकिक. आता तिन्ही निकष उचलायचे आणि देवाच्या नामाकडे आणायचे. आता आपण अभंग येऊ. तिन्ही निकष उचलायचे नामाकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामा चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि पंचमहाभूतात नाम सुद्धा अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही, खरंच कळत नाही. आपल्याला जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर आपण देवाचं नाव घेतलं असतं. पण अर्धा तास झाला आपण नाम घेत नाही.
हो याचा आपलं म्हणजे असं मी उदाहरण द्या म्हणजे म्हणून नामालौकिक महत्त्व कळत नाही म्हणून नामालौकिक पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नामालौकिक. जशी काळाची सत्ता देवावर चालत नाही जशी आमच्या संतांवर चालत नाही तशी नामावर सुद्धा चालत नाही. ज्ञानोबरायांचा अभंग गुरुजी ज्ञानोबराय म्हणले ज्ञानोबराय म्हटले सगळं संपून जाईल पण देवाचं नाम नाही संपणार. 4 खाणी सांगितलं बघा ज्ञानोबरायांनी. अंडज जारज स्वेदज उद्बीज आटे हरिनाम ना आटे ते बरवे. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम ना आटे ते बरवे. रखमा देवाराचे नाम ना आटे मोठे रखमा देवाराचे नाम नाटे साठ आपले रखमा देवाराचे नाम नाटे युगे गेली पूर्वा विटे. सगळं संपून जाईल पण देवाचं नाम नाही संपणार कारण नित्य टिकणार आहे नित्य टिकणार आहे. असं म्हणतात ना संपूर्ण जगाव भाजप हे काळाची सत्ता आहे सॉरी संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे. गडबडीत आलं ते चुकून. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे पण देवाच्या नामावर नाही. अवघाचे आकार ग्रासे येला काळे 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 अवघाचे आकार एकचे निराळे हरिचे नाम एकचे निराळे हरिचे नाम अवघाचे आकार ग्रासे येला काळे अवघाचे आकार ग्रासे येला काळे एकचे निराळे हरिचे नाम एकचे निराळे हरिचे नाम अवघाचे आकार ग्रासे आकार ग्रासेला काळे एकाचे निराळे हरीचे नाम म्हणजे काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नामालौकिक. ठीक आहे चला दुसरा निकष संपला आणि तिसरा निकष पंचमहाभूतामध्ये नाम सुद्धा अडकत नाही म्हणून नामालौकिक. जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही जसे आमचे संत अडकले नाही तसं नाम सुद्धा अडकत नाही पंचमहाभूतात. उलट दादाश्री देवाचं नाव हे पंचमहाभूतापेक्षा व्यापक आहे. पंचमहाभूतात अडकत नाही नाम. कसं अडकत नाही पहा तुम्ही शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो बघा नाम पंचमहाभूतात कसं अडकत नाही पहा. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे. तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे आणि आकाशापेक्षाही गगनाहून वाढणारे
ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे चाड गगनाहुनी वाढ नामाई. म्हणजे देवाचं नाव हे आकाशापेक्षा व्यापक आहे. म्हणजे पंचमाभूतात नाम सुद्धा अडकत नाही म्हणून नामालौकिक. ठीक आहे चला. देवालौकिक कळाला संत अलौकिक कळाले. हो म्हणा आता टाइम नाही आपल्याला. हो म्हणा कळाले. नाम अलौकिक कळालं. गुरुजी आता आपलं जीवन एकतर देवाशी एकतर संतांशी एकतर नामाशी तिघाशीच अनन्य व्हावं. का? कारण या तीनच गोष्टी अलौकिक आहेत. आणि या तिघाशी जीवन अनन्य झालं तरच जीवन सुखी बनतं. बर काय जण म्हटले महाराज, समजा आम्ही जर या तिघाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं समजा तर आमचा तोटा काय होईल? जर तिघाशी जीवन अनन्य नाहीच केलं तर कोणाशी? सासरवाडीशी हे देवाशी संतांशी नामाशी तिघाशी जर जीवन अनन्य नाहीच केलं तर आमचा तोटा. एक तोटा सांगतो. जर देवाशी जीवन अनन्य नाही झालं देवाशी तर पहिला तोटा आहे पचतेल खाणी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी पचते. आधी थोडं वाजव आता त्या बंद. पचतेला खाणी 84च्या. म्हणजे जर देवाशी जीवन अनन्य नाही झालं तर 84च्या खाणी भोगावं लागतील. पहिला तोटा आहे. ठीक आहे पहिला तोटा कळाला. बरं महाराज समजा संतांशी जीवन अनन्य नाही झालं दुसरा तोटा. परमपूज्य ब्रह्मलीन स्वामी शंकराचार्यजी महाराज जर आमच्या संतांशी जीवन अनन्य नाही झालं तर तुकोबाऱ्या म्हणले तुमचा उद्धारच होणार नाही. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांचे या उद्धार होणार नाही. हा दुसरा तोटा आहे आपला. ठीक आहे दुसरा तोटा कळाला. बरं महाराज समजा नामाशी जीवन अनन्य नाही झाल्यावर तिसरा तोटा. तुकोबाऱ्यांच्या अगोदर माऊलीच बोलले नामास विनमुख तो नर पापिया. नामाशी जीवन अनन्य नाही झालं तर आपण पापी राहू. तिसरा तोटा आहे. बरं ठीक आहे तोटा कळाला. आता आपण एक काम करू. आपण तुकोबाऱ्यांना विचारू. तुकोबाराय तुम्ही कोणाशी जीवन अनन्य केलं? गुरुजी तुकोबाराय म्हणले आम्ही जीवन तिघाशी अनन्य केलं. तिघाशी देवाशी संतांशी नामाशी तिघाशी अनन्य केलं. देवाशी कसं अनन्य केलं? एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हे आमचं जीवन देवाशी अनन्य. संतांशी तर पहिल्यापासूनच आहे. काय सांगू आता किंवा संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. हे जीवन संतांशी अनन्य. नामाशी अनन्य आम्ही नामाचे धारक किंवा एक गाव आम्ही विठोबाचे नाम. हे आम्ही जीवन नामाशी अनन्य. घ्यायचं होतं का घ्यायला का? मी पाठ करून आलो पण म्हणलं कसं आता डबल. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. 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 अनेक
विठोबाचे नाम आम्ही जीवन नामाशी अनन्य केलं नामाशी. बरं ठीक आहे, तिघाशी अनन्य केलं. तू को बरं आहे आता तसं नका सांगू. मग आजच्या अभंगात कोणाशी अनन्य केलं ते सांगा, म्हणजे पुढे जायचा रस्ता कळेल. आजच्या अभंगात कोणाशी अनन्य केलं तुम्ही जीवन? देवाशी, संतांशी, नामाशी. आजच्या अभंगात तू को बरं म्हणले आम्ही जीवन नामाशी अनन्य केलं. नामाशी कसं अनन्य केलं तर नामाचा स्वरूप महिमा सांगत असताना तो कोबारा अभंगाच्या पहिल्या सत्य साच खरे सत्य साच सत्य साच सत्य सत्य साच खरी नाम विठोबाचे बरी. भगवंताचं नाम सत्य साचे खरे आणि बरे. आणि चारीचा अर्थ एकच आहे, म्हणजे सत्य साच खरे म्हणजे गुरुजी सत्य म्हणजे जसा परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे तसा नाम सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. सत्य म्हणजे सत्स्वरूप, साच म्हणजे चित स्वरूप आणि खरे म्हणजे आनंद स्वरूप. जसा परमात्मा सच्चिदानंद स्वरूप तसं नाम सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. तो का म्हणणे नाम चैतन्य निजधाम. हा नामाचा अलौकिक स्वरूप महिमा आहे. एक नामाचा व्यावहारिक स्वरूप महिमा सांगतो व्यावहारिक दृष्टीने, एक स्वरूप महिमा व्यावहारिक सांगतो. हे पा संसारी जीवाचा स्वभाव आहे. संसारी जीवाचा स्वभाव आहे काय? संसारी जीवाला असं वाटतंय आपल्याला जे प्रयोजन प्राप्त करायचंय, आपल्याला जे मिळवायचंय ते सोपं असावं, पुन्हा गोड असावं, पुन्हा नित्य टिकणारा असावं आणि त्यातले त्यात फुकट असावं. नाही खरं संसार जीवाचा स्वभाव आहे. आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते सोपं असावं, गोड असावं, नित्य टिकणारा असावं आणि फुकट असावं. पण एक बोलू का, या जगात देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सोपी आहे, गोड आहे, नित्य आणि फुकट आहे. एक व्यावहारिक दृष्टीने स्वरूप महिमा पाहिलं होतं आपण. एकही वस्तू नाही देवाचं नाव जर सोडलं तर ती सोपी आहे, गोड आहे, नित्य आणि फुकट आहे.
पहा तुम्ही उदाहरण देतो तुम्हाला. मार्च महिन्यात लिंबाच्या झाडाला लिंबळ्या लागतात बघा. मार्च महिन्यात दिसायला भारी आहेत, बरं सोपे आहेत, बरं चला फुकट आहेत तुम्ही म्हणतात म्हणून. फुकट आहेत, गोड आहेत का? गोड नाहीत ना, गोड नाहीत. बरं मोळाचं मध गोड आहे, सोपा नाही. कारण का आम्ही शाळेमध्ये लहान 10वीपर्यंत बऱ्यापैकी आम्ही मोळाला जायचो पहा. त्या एक जणाचं ते काय ते सरपण नसतं का, ते माझ्याकडून पेटलं पहा. मग मला हाणलं, मी आळंदीला गेलो, मोठा इतिहास आहे. चला मोळाचा मध गुरुजी गोड आहे पण सोपा नाही, आणि लिंबळ्या सोप्या आहेत तर गोड नाहीत. बरं खडी साखरेचा खडा सोपा पण आहे आणि गोड पण आहे, फुकट नाही, फुकट नाही. कधी कधी बांधावर, बांधच म्हणतात का म्हणतात, बांधच म्हणतात ना, बांधावर काकडीचा वेल उगवतो बा. बांधावर काकड्याचा वेल उगवतो, दिसायला भारी आहे, काकड्या आहेत, बरं फुकट आहेत. कडू येत नाही, आता बांधा उगवलेला वेल आहे. कोटे काही एक आहे एक नाही. पण आमच्या देवाचं नाव सोपं पण आहे, गोड पण आहे, नित्य टिकणारं पण आहे, फुकट पण आहे. सोपं नामसंकीर्तन, साधन पै सोपे, किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. देवाचं नाव सोपं कळालं, ठीक आहे, सोपं कळालं, बरं ठीक आहे, सोपं कळालं. गोड आहे का? गोड सुद्धा आहे. नाम गोड, नाम गोड पुरे कोड सकळ, किंवा अमृत जयास फिके पुढे. अमृत पदार्थापेक्षा गोड आहे, अमृत पदार्थापेक्षा. अमृताहुने गोड नाम तुझ्या द्यावा, नाम तुझ्या द्यावा. तेवढंच पाटील. अमृत पदार्थापेक्षा मला तेवढंच पाठवलं. अमृत पदार्थापेक्षा देवाचं नाव गोड आहे. बरं, आणि हे खरं आहे बरं का गुरुजी, अमृत पदार्थापेक्षा देवाचं नाव. सगळ्यांना वाटतं अमृत श्रेष्ठ आहे, तसलं काही नाही. मी रोज अर्धा ग्लास पितो, तसलं काही नाही. ते उगं वाटतंय सगळ्याला अमृत श्रेष्ठ आहे म्हणून, तसलं काही नाही. ते एक बोलू का, ज्ञानोबारांनी अमृत पदार्थात सुद्धा 2-3 दोष पाहिले. ज्ञानोबारांनी अमृत पदार्थात सुद्धा 2-3 दोष पाहिले. कोणते? सगळ्यांना वाटतं अमृत श्रेष्ठ, पण माऊली म्हणलेत नाही का. अमृत पदार्थातला पहिला दोष सांगतात ज्ञानोबा आहे, अमृत या पदार्थाला स्वतःची चव नाही. सगळ्याच्या सगळ्या रसाची चव अमृतात आहे, पण अमृत पदार्थाला स्वतःची चव नाही. अमृत रस स्वादनी रस सकळ, का तेजे त्रिभुवनी ते गळते समुद्रागानी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. सगळ्याच्या सगळ्या रसाची चव अमृतात आहे, पण अमृत पदार्थाला स्वतःची चव नाही. म्हणजे आता मला सांगा, ताकाचा स्वभाव कसा आहे? ताकाचा आंबट, बरोबर. तसं अमृत पदार्थाचा स्वभाव सांगता येत नाही. पण गुरुजी त्याचा एक विशेष आहे. कोणता? तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू त्याचं तसं काम आहे. म्हणजे आता समजा समोर अमृत पदार्थाचा गिलास भरून ठेवला समोर, आणि तुम्हाला ताक प्यायची इच्छा झाली, आणि तुम्ही जर तो अमृत पदार्थाचा गिलास पिला तर तुम्हाला ताक प्याल्यासारखं वाटतंय. म्हणजे तशी ते चव धारण करते. तुम्ही जे इच्छा करणार तशी ते चव धारण करते, हा विशेष आहे. पण त्याला स्वतःची चव नाही, तशी चव धारण करते ते. जर तुम्ही जशी चव हे करणार तशी चव धारण करतं ते. पहा, म्हणजे अमृत पिलं का तुम्हाला ताक पिल्यासारखं वाटण, पाणी पिल्यासारखं वाटण, चहा पिल्यासारखं वाटण, लस्सी पिल्यासारखं वाटण, दूध पिल्यासारखं वाटण, सगळं चालेल. सगळ्या पदार्थाची चव अमृतात आहे, पण अमृत पदार्थाला स्वतःची चव नाही. पहिला दोष अमृत पदार्थातला पहिला दोष. ठीक आहे, पहिला दोष कळाला. अमृत पदार्थातला दुसरा दोष सांगतो. दुसरा दोष कोणता? ज्ञानोबांनी सांगितलेला आहे. मला सांगा, तुम्हाला अमृत कोणाचा भाऊ आहे सांगता येईल का? वा, टाळी वाजवा एकदा. एवढ्या नका. विषाचा भाऊ नाही, सक्का भाऊ. अमृत विषाचा सक्का भाऊ आहे. आता भाऊ भाऊ म्हटल्याच्या नंतर सारखेपणा असतोच ना. ज्ञानोबा म्हणतात ना, जे काळ कुटाचे सहोदर. सहोदर म्हणजे एका उदरातून आलेले. सहोदर म्हणजे विषाचा सक्का भाऊ आहे अमृत. आता भाऊ भाऊ म्हटला सारखेपणा असतोच ना, थोडं ते असतोच ना सारखेपणा. आता आम्हाला दिनदादाला माहिती, अनिरुद्ध गुरुजी माहिती, गुरुजी साठी माऊली आम्ही जुळे भाऊ आहेत. आम्ही जुडू आहेत, आम्ही जुळे भाऊ आहेत.
तर आम्ही जुळो असल्यामुळं शाळेत सरलाच कळत नव्हतं कोण डबल येईल आणि भात घेऊन चाललंय. नाही खरंच ना, मी खोट नाही बोल, सरलाच कळत नव्हतं. आता भाऊ सारखेपणा दिसायचा ना, जुळे असल्यामुळे सारखे दिसायचं होतं आम्ही लहानपणी. आता भाऊ म्हटलं सारखेपणा असतो का नाही. मग अमृत कोणाचा भाऊ आहे? विषाचा सक्का भाऊ आहे. हा अमृत पदार्थातला दुसरा दोष हा. चला अमृत पदार्थातला आता तिसरा एक दोष सांगतो. पहिला दोष स्वतःची चव नाही, दुसरा दोष विषाचा सक्का भाऊ, आणि अमृत पदार्थातला तिसरा दोष आहे कोणता? आता सगळ्यांना पाठ आहे. सगळ्यांना वाटतं अमृत पिल्याच्या नंतर मनुष्य अमर होतो. ज्ञानोबा म्हणले नाही होत. का? ज्ञानोबा म्हणले अमृत पिल्याच्या नंतर जर मनुष्य अमरच होता असता तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मेलेत नसते. देहाचे पुरंदर 14 जाती. तुका म्हणे जाते जाती पुण्यक्षयो अधोगती. पुण्य संपलं की वापस. आणि बोलू अमृत अमर करत नाही, पण भगवंताचं नाम अमर करते. त्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणजे भगवंताचं नाम अमृत पदार्थापेक्षा गोडी. ठीक आहे चला, नाम सोपं कळालं, गोड कळालं. महाराज नित्य टिकणार आहे का? तुकोबारा म्हणले नित्य टिकणार आहे. आताच पाहिलं आपण, सगळं संपून जाईल पण नाम नाही संपणार, म्हणजे नित्य टिकणार आहे. अवघाचे आकार ग्रासियाला काळे एकाचे निराळे हरीचे नाम, म्हणजे देवाचं नाव नित्य टिकणार आहे. बरं ठीक आहे महाराज, महत्वाचं राहिले काय? फुकट आहे का सांगा? तुकोबारा म्हणले फुकट सुद्धा आहे. ते म्हणतात ना, पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कवडी दमडी मनव खेती करो हरी. म्हणजे देवाचं नाव फुकट. नाटाच्या अभंगात तुकोबारा म्हणतात ना, तुका म्हणे वेचता मोल तो यासी माग विठ्ठल वेचता फुकाचे बोल केवडे खोल आबागे नाम फुकाचे म्हणजे देवाचं नाव फुकटे. म्हणून तुकोबाराने एक काम करू काय? सत्य साच खरी नाम विठोबाचे बरे. हा नामाचा स्वरूप महिमा झाला, स्वरूप महिमा. बरं ठीक आहे. आणि नामाचा शक्ती महिमा सुद्धा तुकोबारा सांगतात. अभंगाचं दुसरं चरण. तेने तूट
येणे तुटती बंधने ओबय लोके कीर्ती जेने. त्याचा परिणाम नामाचा शक्ती महिमा नामचिंतनाने बंधन तुटतात. बंधन तुटतात. बंधन म्हणजे आता अनेक बंधने आहेत. जन्ममरण बंधने, कर्मबंधने, प्रारब्ध बंधने, संसार बंधन तोडावेगी. संसार बंधने, बंधनापासून उकलली गाठी बंधनाचे. देव जर सोडला तर सगळेच बंधन आहेत. पण मला याच्यातलं एक माहीत नव्हतं. एकच माहीत होतं हे बंधन तो नाही. पण लक्षात आलं ते काय खरं नाही. लक्षात आलं माहिती नंतर असू द्या. पण अनेक बंधन आहेत. पण नामचिंतनानं बंधन तुटतात. येणे तुटती बंधने नामचिंतनानं बंधन तुटतात. आणि अजून ओबय लोकी कीर्ती जेने नामचिंतन करण्याची कीर्ती वाढते. ऐसे चराचरी कीर्ती जाती किंवा याय भूमंडळा माझे कीर्ती उत्तम चिवरे कीर्ती मागे कीर्ती वाढते. अहो कीर्तीचं होईल काय एक बोलू. बंधनं तुटतात कीर्ती वाढते हे आहे. पण भजनाचा आनंद घेता येतो. फक्त नामचिंतन भजनाचा आनंद घेता येतो. स्पष्ट बोलतो. भजनाचा आनंद भक्तीतच घेता येतो. ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही. भजनाचा आनंद भक्तीतच घेता येतो. ब्रह्मज्ञानात का घेता येत नाही. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर आनंद घ्यायचा कसा. वृत्ती ते निवृत्ती झाली जनन दिसे ते ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही. मग आनंद घ्यायचा कसा. वृत्ती शिल्लक फक्त भक्तीतच राहते. भक्तीतच राहते. म्हणून तर तुकोबारा म्हणले ते माझे हारी वृत्ती राहू आता ह्याची ध्यान. वृत्ती राहू म्हणले कारण वृत्ती शिल्लक भक्तीत राहते. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही बरं. सुखच आहे पण त्या सुखाचा उपभोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहते. मला सांगा साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे. खाण्यात. साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे. हा नाही शुगरवाल्या नाही म्हणाल मी असं. साखर खाण्यात बरं गुळाचा खडा घेऊन साखर नाही. साखर खाण्यात आनंद आहे होण्यात नाही. तसं गुरुजी ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचं. ब्रह्म उपभोगायचं आहे. भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे. आणि भजनाचा आनंद भक्तीत आहे. भक्तीत आहे. भांडले तुकोबारा देवाला आणि देवाला म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काहीच सांगायचं नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान गुरुजी वा. मी अनेक वेळा सांगत असतो. मी अनेक वेळा म्हणत असतो ज्या मनुष्याला पोहता येते तो मनुष्य विहिरीत असा डोक्यावर पडू पोटावर पडो पाठी पडो नाही तर कसा पडो असा वरच येतो. आमच्यासारखा येत नाही. आला तरी फुगूनच तिसऱ्या दिवशी. पण आता त्यातली मर्मज्ञ माणसात महाराज बरोबर एकदा टाळी वाजा पुन्हा एकदा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. तुकोबारा म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगूच नका. करायचं असेल तर एकच करा मी भक्त आणि तू देव. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका हे फक्त तुकोबारानेच म्हणा बरं. ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे कामं नाहीत. हो ना.
नाही बरोबर आहे. त्या बाबतीत काय सांगू नका, फक्त मी भक्त आणि तू देव. असं का? कारण मला भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून न लगे मुक्ती नाही, धनसंपदा तर नकोच समजा, पण मुक्ती नको समजा. मुक्ती नको. हो, भजनापुढं धनसंपदा नको. बरं, धनसंपदा का नको? मी अनेक वेळा सांगत असो, धन का नको? त्याचं कारण आहे. मला सांगा, सकाळी सूर्य उगवला, झाडाची सावली कोणा दिशेला राहते? पश्चिमेला. आणि सूर्य मावळाच्या वेळेला पूर्वेला. साहेब, तसं या धनाचं आहे. या धनाचा न दरविश्वास जैसी तरवर छाया, यातायातीने चुके परी भोगसे काय, या रे भजने विना तुझे जन्म जातो, या लागे वैकुंठ नाथाच्या चित्ते पारे पाया. नमो ओम नमो भगवते. आई राजा, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरवर छाया. हे धन तरुवर छाया म्हणजे झाडाच्या सावलीसारखे. गळीतच इकडं गळीतच इकडं. नाथ महाराज म्हणजे झाडाच्या सावलीसारखं आणि तुकोबारा म्हणजे वाऱ्यासारखं. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे. तुकोबारा म्हणजे संपत्तीचं वार. असे भरपूर वारे आहेत. असे भरपूर वारे आहेत. अहंकाराचा वारा, पुन्हा आला शीतळ शांतीचा वारा. शीतळ शांतीचा वारा, अहंकाराचा वारा, धनाचा वारा, इलेक्शनचा नाही ते वाटळे. हो, असे भरपूर वारे आहेत. त्या पिंगळ्याच्या अभंगात सुद्धा एक वार आहे. पिंगळ्याच्या अभंगात अनेक एक वारे सुटेल तातडी, मग पाटील बुवाची पडेल माडी, आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा माद्वारी बोली बोल तो देखा. हा पिंगळ्यातला वार आहे. पिंगळ्यातला वारा काळाचा वारा सांगितला. काळाचा वारा. अनेक एक वारे सुटेल तातडी. काळाचं वारं तातडी सुटलं की पाटील बुवाची पडेल माडी. म्हणजे काळाचं वारं आलं की देवरूपी माडी खाली पडत असते. आणि एकदा का देवरूपी माडी खाली पडली की या माडीतले 5 पोरं लागतील देशोधडी. कारण द्या पाचाचा आणीला उसना. म्हणून काळाचं वारं यायच्या अगोदर आणि माडी पडायच्या अगोदर तुम्ही एक काम करा. कोणतं? वरल्या आळीला तुम्ही सावध. वरल्या आळीला म्हणजे स्थूल शरीराला, नरद्याच्या ठिकाणी सावध राहा. हो, असो हे वारे आहेत, अनेक वारे आहेत. मग धन, मग तो का बरं आहे? मग धनाचं वारच आहे ना. मग धनाचं वार म्हटलं मग तुमच्याकडे धन नाही का? आहे ना. परमार्थ मा धन किंवा अजून धन बघा. धन घरे पांडुरंग, धन घरे पांडुरंग, घरे पांडुरंग, घरे पांडुरंग, धन घरे पांडुरंग, धन घरे पांडुरंग, धन आमच्या जवळ किती खर्चा संपत नाही. पुन्हा भाऊ त्याच्यात वाटणी मागत नाही आमच्या जवळच्या धनात. आणि आमच्या जवळच्या धनाचा अजून एक विशेष आहे. कोणता? जितकं वाटीतून तितकं वाढतच राहते.
धनी तुकोबारा तुमच्याकडे महाराज म्हणले सांगू करती न तुटे चोर न लूटे करती न तुटे चोर न लूटे करती न तुटे बापू चोर न लूटे करती न तुटे बापू चोर न लूटे दिन दिन बढ़ता समायो पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जे मैंने राम रतन धन पायो हरी आमा विठ्ठल जीवन टाळाची पुलिया धन 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 करे तुकोबारा म्हणले आमच्याकडं परमार्थ रूपी धन आहे हे धन आहे आमच्याकडं म्हणून भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे हे धन आहे आमच्याकडं म्हणून कीर्ती तर वाढते पण भजनाचा आनंद घेता येतो भजन म्हणून येणे तोटात ते बंधने उभय लोके कीर्ती जेणे कीर्ती वाढते बंधनं तोडतात बरं ठीक आहे पण कधी नामचिंतन केलं मग आम्ही करू ना नामचिंतन लगेच करू तसं चालणार नाही मग ज्याचे गाठी भाव त्याशीच ओटा उठी लाभ अभंगाचं तिसरं भाव ज्याचे गाठी भाव ज्याचे गाठी भाव ज्याचे गाठी भाव ज्याचे रोबार कुमार हरी 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 रोबार कुमार 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 रोबार भावजाचे गाठी त्याचे लाभ उठाउटी
ज्याचे गाठी भाव त्याचे बार घुमाए बार घुमाए नामचिंतन करण्याकरता भाव लागतो म्हणे. देवा करणे भाव तस्मात भाव लागतो म्हणे. किंवा काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची भाव लागतो म्हणे. बरं ठीक आहे. म्हणून नामचिंतन करणाऱ्या साधकाची कीर्ती वाढते, बंधने तुटतात, त्याची उठाउटी लाभ म्हणजे इच्छा ती प्राप्त होते. एवढंच काय नाही, नामचिंतन करणारा साधक भोळा म्हणजे सरळ स्वभावाचा असला तरी तो सगळ्यात महत्वाचं काळावर विजय मिळवतो अभंगाचं. तुका म्हणे भोळा
तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा येणे उभय लोके कीर्ती जेणे. भोळा या शब्दाचा अर्थ सरळ स्वभावाचा. वारयाची धाव तैसेच सरळ स्वभाव ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे तुका म्हणे चित्त कराळे निर्मळ शुद्ध अंतकरण झाले त्याला भोळा म्हणतात. म्हणून आणि भगवंताची प्राप्ती भोळ्या माणसालाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा. अंतकरण शुद्ध झालेला मनुष्य काळ विजय मिळवतो. मला सांगा माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते? बायकोची, हे काळाची. पण नामचिंतनाने काळाची भीती राहत नाही. जिंको जाणे कळी काळा कशामुळे? नामचिंतनामुळे. म्हणून येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. ओके असो यथामती यथा अवकाश. धावत्या वेळेमध्ये जो काय बोलण्याचा पिंगळा. आता उद्या बाबा म्हणणं घेणार तू बरोबर का? उद्या बाबा घेतील ना. ₹20 द्या इकडे. हे जरे नाकाला तारे दोसरा येला सरते शेवटे बा काळ बांधून न्यायला. एका जनार्दनी हो एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल. पिंगळा महत्वाने कोणी बोलत होते का? पिंगळा पाताळ यात मंडप गात लावो. स्वर्ग मृत्यू पाताळ
असं एकदा आमच्या महाराज मंडळींकरता टाळी वाजवा एकदा विद्यार्थ्यांकरता टाळी वाजवा माझ्याकरता राहू द्या एक टाळी आवर्जून वाजू बघा माईक सिस्टीम करता वा खरोखर वर्णन करावं तितकं थोडे मी अनेक वेळा सांगत असतो बाई स्वयंपाक करणारी किती सुगरण असू द्या तवा फुटका असल्यावर काय करी बरोबर आहे का नाही उपस्थित गुणीजन गायकवादक महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन गायकवादक मंडळीत उगर राऊंड माय कशी टॅनीत असतात काय केलं असतं म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो उपस्थित असो येता मत येता अवकाश धावतेवेळेमध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल ते गुरुवरांचे जे काय चुकीत असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणा झालेली सेवा गुरुवरांच्या चरणी तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो परमपूज्य ब्रह्मलीन स्वामी शंकराचार्यजी महाराज बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो उपस्थित महाराज मंडळी सर्वांच्या उठू नका आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम हर जय जय विठाल हर जय जय विठाल हर जय जय विठाल बोली जय जय कोरे वेडे वाकोडे ओ तोरे पराग